नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 11वी सायन्स साठीचा अत्यंत महत्वाचा असा विषय मॅथमॅटिक्स या विषयाची सुरुवात करणार आहोत. मित्र हो, मॅथमॅटिक्स हा विषय हा अत्यंत सोपा विषय असतो. त्याला गरज असते ती फक्त समजून घेण्याची. मित्र हो, आपण इयत्ता 11वी सायन्सचा जो मॅथमॅटिक्स आहे याची सुरुवात अगदी मॅथ्सचं सर्वात बेसिक युनिट म्हणजेच नंबर सिस्टम पासून करणार आहोत. मित्र हो, आजपर्यंत आपण नंबर्स स्टडी करत आलेलो आहोत आणि या नंबरच्या स्टडीमध्ये आपण आतापर्यंत रियल नंबरचे दोन टाइप्स, रॅशनल आणि इरॅशनल नंबर, रॅशनल नंबरचे दोन टाइप्स, इंटिजर्स आणि नॉन इंटिजर्स, इंटिजर्सचे काही टाइप्स जसं की होल नंबर आहे, नॅचरल नंबर आहे आणि झिरो. ओके, तर या सर्व नंबरचा अभ्यास आपण इयत्ता 10वी पर्यंत केलेला आहे. मित्रांनो, नंबर सिस्टमने या चॅप्टरची सुरुवात करण्याचं कारण म्हणजे 10वी पर्यंत जो नंबर्सचा तुम्ही अभ्यास केला तो अभ्यास रिवाइज करून देणं. तर नंबर्स, मित्र हो, आजपर्यंत आपण जरी नंबर शिकत आलेलो असलो तरीही नंबर्स म्हणजे काय किंवा नंबरची डेफिनेशन नेमकी कशी असली पाहिजे याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा विचार झालेला नसतो. मित्रांनो, जर नंबरला डिफाईन करायचं झालं तर आपण नंबर्सला कसं बरं डिफाईन करू? तर आपण नंबर्सला डिफाईन करताना म्हणतो an arithmetical value expressed by word, symbol or figure representing a particular quantity and used for counting and calculations. मित्र हो, नंबर्सला आपण कसं डिफाईन करतो? Numbers are defined as numbers an arithmetical value, an arithmetical value expressed by word, symbol or figure representing a particular quantity and used for counting and calculations, and used for counting and calculations. Is called as number. मित्र हो, जर याला मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपण असं म्हणतो, एक कुठचीही अशी अंकगणितीय किंमत जिला आपण शब्दामध्ये किंवा एखाद्या सिम्बॉलच्या किंवा एखाद्या आकृतीच्या साहाय्यानं दर्शवतो आणि जिचा वापर आपण कॅल्क्युलेशन्स किंवा मोजमाप जे आहेत यांच्यासाठी करतो. तर मित्रांनो, इथं हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स हे अनेक प्रकारच्या नंबरमध्ये विभागले गेलेले आहेत. जसं की 0 to 9 हे जे नंबर्स आहेत या नंबर्सला आपण बेस व्हॅल्यूज असं म्हणतो. काय म्हणतो? बेस व्हॅल्यूज. यापैकी 0
हा विश्वाला भारतीयांनी दिलेली एक देणगी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, द नंबर्स फ्रॉम 0 to 9, numbers from 0 to 9 are called base values. Are called base values. Friends, या बेस व्हॅल्यूजलाच आपण डेसिमल्स असं देखील म्हणतो. These base values are also known as decimals. मित्रहो, इतर सर्व नंबर्स हे आपले जे हे डेसिमल्स आहेत की नाही, या डेसिमल्सच्या एकतर कॉम्बिनेशननं किंवा रिपिटेशन पासून बनलेले आहेत. म्हणजे इतर सर्व नंबर्स जे आहेत हे कोणापासून फॉर्म झालेत असं म्हणणार आपण? डेसिमल्स पासून. म्हणून आपली जी नंबर सिस्टीम आहे हिला आपण डेसिमल नंबर सिस्टम असं म्हणत असतो. काय म्हणतो? डेसिमल नंबर सिस्टम. मित्र हो, आपण लहानपणी ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळेस सर्वात अगोदर हे डेसिमल्स शिकून घेतो, 0 to 9. आणि मग पुढे पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेमध्ये आपण नॅचरल नंबर्स बद्दल शिकतो. कशाबद्दल शिकतो? नॅचरल नंबर्स. कोणाला म्हणायचं नॅचरल नंबर्स? मित्र हो, नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1 to infinity are called as natural number. Natural numbers. Numbers starting from 1 to the positive side on number line are called as natural numbers. मित्र हो, नंबर लाईन वरती 1 पासून म्हणजेच 1 पासून जे इन्फिनिटी पर्यंत जे नंबर्स आहेत यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स म्हणतो. फ्रेंड्स, जे नॅचरल नंबर्स असतात हे नॅचरल नंबर्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण n, कॅपिटल N हा सिम्बॉल यूज करतो. म्हणून नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्याला आपण n इक्वल्स टू 1, 2, 3, 4 टू इन्फिनिटी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. मित्र हो, दुसरा जो नंबरचा टाइप आहे तो म्हणजे होल नंबर. होल नंबर्स. मित्र हो, नॅचरल नंबर्स आणि 0 यांना एकत्रितपणे आपण होल नंबर्स असं म्हणतो. व्हॉट आर होल नंबर्स? होल नंबर्स आर 0 and all natural numbers together. 0 and all the natural numbers. 0 and all the natural numbers together called as whole numbers. Natural number and 0 together called as whole numbers. Friends, whole numbers जे असतात यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण W, कॅपिटल W हा सिम्बॉल यूज करतो. आणि जो होल नंबरचा जो सेट असतो त्याला आपण 0 पासून स्टार्ट करतो
0, 1, 2, 3, 4 टू इन्फिनिटी. मित्रांनो, तिसरा जो टाइप आहे तो म्हणजे इंटिजर्स. A whole number that can be positive, negative or zero is called as a integer. Integer means a whole number that can be positive, negative or a zero. A whole number, a whole number that can be positive, negative or zero. A whole number that can be positive, negative or zero is called integer. फ्रेंड्स, इंटिजर जे असतात हे इंटिजर्स हे नंबर लाईन वरती आपण आपल्याकडे जी नंबर लाईन असते या नंबर लाईन वरती इंटिजरला जर रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण 0, 1, 2, 3, 4 तो इकडे इन्फिनिटी पर्यंत. सिमिलरली इकडे ही -1, -2, -3 ते इकडं इन्फिनिटी पर्यंत. हे जे नंबर्स आहेत यांना आपण काय म्हणतो? इंटिजर्स असं म्हणतो. मित्रांनो, आपला जो चौथा टाइप आहे तो म्हणजे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. मित्रांनो, rational numbers are those numbers that can be represented as the ratio of two integers. Those numbers that can be represented as the ratio of two integers. Rational numbers are those numbers that can be represented as the ratio of two integer with no common factor. With no common factor. Are called as rational numbers. मित्रांनो, रॅशनल नंबर्स म्हणजे असे नंबर्स असतात की ज्यांना आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ज्यांच्यामध्ये कुठचाही कॉमन मित्रांनो, रॅशनल नंबर्स हे असे नंबर्स असतात की ज्यांना आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि त्यांना रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर कुठचाही कॉमन फॅक्टर जो आहे तो उरत नाही. अशा नंबर्सला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. मित्रांनो, रॅशनल नंबरला अजून एका वेगळ्या पद्धतीने देखील डिफाइन केलं जातं. जसं की अ नंबर which can be written in the form a number which can be written in the form P upon Q, a number which can be written in the form P upon Q
अँड क्यू इज नॉट इक्वल्स टू 0. मित्र हो, त्याला आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, जसं की पी अपॉन क्यू आहे आणि त्याचा डिनॉमिनेटर हा 0 असू शकत नाही. अशा नंबर्सला देखील आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर्स म्हणतो. अ नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू अँड such that q is not equals to 0. such number is called as a rational number. rational number. मित्र हो, जर रॅशनल नंबरची काही उदाहरणं घ्यायची झाली तर आपण असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं 3/1, हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा रॅशनल नंबर आहे. जर मी म्हटलं 1.25, आता 1.25 जो आहे हा एक रॅशनल नंबर आहे. पहा, आता मी जर याला पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये जर लिहायचा प्रयत्न केला तर मी त्याला 125/100 असं लिहिणार. आणि 125/100 म्हणजे हा 25च्या टेबल मध्ये आला. 25 5 125 and 25 4 100, म्हणजे आपण याला 5/4 असं लिहू शकतो. दुसरं जर रॅशनल नंबरचं उदाहरण द्यायचं झालं तर जे रिकरिंग टाईपचे जे नंबर असतात, रिकरिंग टाईपचे, पहा, रिकरिंग बट नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. आता हे जे नंबर्स आहेत, आता 0.3333, आता हा जो नंबर आहे याला जर आपण रॅशनल फॉर्म मध्ये लिहिलं तर आपण त्याला 1/3 असं लिहितो. आता इथं 3333 हा जो डिजिट आहे हा कसा आहे, रिपीटिंग आहे, बरोबर आहे, रिकरिंग अँड रिपीटिंग. तर असे जे रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग म्हणजेच रिपीटिंग जो डिजिट असतो याला सुद्धा आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर असं म्हणत असतो. मित्र हो, जर 5व्या नंबरचा विचार आपण केला तर 5व्या नंबरचा जो नंबर आहे तो म्हणजे इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर which cannot be expressed as the ratio of two integers. The number which cannot be expressed as ratio of two integers, and if written in the decimal notation, and if written in the decimal notation, if written in the decimal notation, then they are NRNT decimals. Then they are non-recurring, non-terminating. That is NRNT, non-recurring, non-terminating decimals. मित्र हो, इरॅशनल नंबर्स हे अशा प्रकारचे नंबर्स असतात की ज्यांना आपण रेशो फॉर्म मध्ये लिहू शकत नाही, ज्यांना आपण इंटिजरच्या रेशो फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. आणि जर समजा यांना डेसिमल नोटेशन मध्ये लिहिलं तर जे नंबर्स हे नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग टाईपचे असतात यांना आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स म्हणतो. मित्रांनो, जर इरॅशनल नंबरची काही उदाहरणं घ्यायची झाली तर आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे, पाय जो आहे याची व्हॅल्यू आहे, किंवा जो युलर्स कॉन्स्टंट आहे ई, हे सर्व इरॅशनल नंबर्स आहेत. कसले नंबर्स आहेत, इरॅशनल नंबर्स. मित्रांनो, जर आपण पुढचा जो टाईप आहे तो जर लक्षात घेतला तर तो आहे आपला रियल नंबर्स. कुठचा,
रियल नंबर्स. मित्रांनो, रियल नंबरचा अभ्यास आपण 10वी पर्यंत करत आलेलो आहोत. रियल नंबर्स, a number which can be formed by taking all the rational and irrational number together. All rational and irrational number together called as real numbers. All rational and irrational numbers together called as all rational and irrational numbers together called as रियल नंबर्स. मित्रहो, रियल नंबर्स हे असे नंबर्स असतात की ज्यांना आपण नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकतो. रियल नंबर्स आर द नंबर्स which can be represented on the number lines. मित्रांनो, जर आपण रॅशनल इरॅशनल नंबर्स किंवा जे रियल नंबर्स आहेत सगळे यांना नंबर लाईन वरती जर रिप्रेझेंट करायचं ठरवलं तर आपण यांना नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकतो. तर मित्र हो, इथपर्यंतचे नंबर आपण 10वी पर्यंत शिकत आलेलो आहोत. मित्रांनो, मग नंबरचे केवळ एवढेच टाइप्स असतात का, की यापेक्षाही नंबरचे काही जास्त टाइप्स आहेत? मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या पुढील डिस्कशन मधून मिळून जाईल. मित्रांनो, 10वी पर्यंत आपण जो गणिताचा अभ्यास केला यामध्ये तुम्हाला असा एखादा नंबर आढळला आहे का की ज्या नंबरचा स्क्वेअर केला असता येणारं उत्तर हे एक निगेटिव्ह व्हॅल्यू आहे? किंवा असा एखादा नंबर ज्यानं स्वतःलाच स्वतःशी मल्टिप्लाय केलं, असा नंबर की ज्यानं स्वतःलाच स्वतःशी मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर ही एक निगेटिव्ह व्हॅल्यू असेल? असा नंबर कधी तुम्ही पाहिलाय का? पहा, माझं म्हणणं हे आहे की मित्र हो, असा एखादा नंबर ज्यानं स्वतःला स्वतःशी मल्टिप्लाय केलं म्हणजेच त्याचा स्क्वेअर केला तर येणारं उत्तर हे एक निगेटिव्ह व्हॅल्यू. येणारं उत्तर काय आलं पाहिजे? निगेटिव्ह व्हॅल्यू. असा नंबर तुम्हाला कधी आढळला आहे का? किंवा याचाच दुसरा अर्थ असा नंबर की ज्यानं स्वतःला स्वतःशी मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर ही एक निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. असा नंबर कधी आढळलाय का तुम्हाला? बर, आपण अजून एक दुसरी चर्चा करूया. मित्र हो, आपण 10वी मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अभ्यास केला. ओके, आपल्याला माहिती आहे की एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा x² - 9 = 0, त्याचा आपल्याला सोल्युशन जर पाहिजे असेल तर याचं सोल्युशन आपण कसं फाइंड आउट करतो? x² = 9, taking square root on both side, x is equals to plus or minus 3, that is x is equals to 3 or x is equals to -3. मग मित्रांनो, अशाच प्रकारे जर मी तुम्हाला म्हटलं फाइंड x if x² + 1 = 0, जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 1 = 0 याचं जर सोल्युशन फाइंड आउट करायला लावलं तर तुम्ही कशा पद्धतीने सोल्युशन काढाल याचं? चला आपण काही ट्राय करूया. समजा x² + 1 = 0, याला सुरुवातीला जो 1 आहे तो आपण राईट साइडला घेतला तर x² = काय येईल? -1. परंतु इथं मित्रांनो सर्वात मोठा गोंधळ जो सुरू होईल तो म्हणजे असा की असा नंबर की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह आहे, असा नंबर एक्झिस्ट करतो का? अस्तित्वात आहे का असा नंबर की ज्याचा स्क्वेअर काय आहे? एक
निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. जर आपण नंबर लाईन वरती अभ्यासलेले जे आपले नंबर्स आहेत यांचा जर इथं विचार करायचा ठरवला तर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूचा विचार करू शकतो. समजा आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतल्या तर इथं x ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असू शकत नाही. x cannot be positive as positive into positive is equals to positive. आणि आपल्याला उत्तर कसं हवंय? निगेटिव्ह. x cannot be negative. समजा जर आपण निगेटिव्ह व्हॅल्यू लक्षात घेतली तर x हा निगेटिव्ह सुद्धा असू शकत नाही. का? as negative into negative also equals to positive. मग मित्रांनो इथं असणारी जी x ची व्हॅल्यू आहे हिचं सोल्युशन काय? आपण 10वी मध्ये शिकलेली जी दुसरी मेथड होती ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. समजा आपण हे एक्झाम्पल फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मेथड x is equals to minus b plus or minus under root of b square minus 4ac upon 5a. ओके, इथं b square minus 4ac ला आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट म्हणतो. जर आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर डिस्क्रिमिनंट किती येईल आपला? एक्स स्क्वेअर प्लस 1 जो आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू 0 मध्ये जर आपण याचं स्टँडर्ड इक्वेशनची कंपॅरिझन केलं तर a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 0 अँड c इज ऑल्सो इक्वल्स टू 1. ओके, a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 0, c इज इक्वल्स टू 1. जर आपण ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या b स्क्वेअर मायनस 4ac मध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर डिस्क्रिमिनंट. ओके, तर इथं जो आपला डिस्क्रिमिनंट आहे म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac जो आहे हा बी स्क्वेअर मायनस 4ac किती मिळेल? 0 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू मायनस 4. बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत इथे किती मिळते? मायनस 4. परंतु मित्रांनो आपण हे देखील शिकलेलो आहोत की एखाद्या निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे एक्झिस्ट करत नाही. म्हणून इथं जो x जो आहे हा काय येईल आता आपला? x इज इक्वल्स टू प्लस और मायनस अंडर रूट ऑफ मायनस 4 अपॉन 2. ओके, परंतु निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काय करतं? एक्झिस्ट करत नाही. मग मित्रांनो इथं ह्या x चं उत्तर काय असलं पाहिजे? मित्र हो, हाच प्रश्न 16व्या शतकामध्ये कार्डन या मॅथमॅटिशियनला पडला होता. कार्डन हा मॅथमॅटिशियन असा क्वाड्रॅटिक इक्वेशन की ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असतो याच्या सोल्युशनवर विचार करत होता. मित्र हो, कार्डन सारखा मोठा मॅथमॅटिशियन ज्यावेळेस निगेटिव्ह डिस्क्रिमिनंटचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय असं समजल्यानंतर इतर मॅथमॅटिशियनने देखील हा विचार सुरू केला. मित्र हो, युलर हा एक असा मॅथमॅटिशियन होता त्यानं सगळ्यात अगोदर याच्यावरती सोल्युशन शोधून काढलं. युलरने जो एक्स ची व्हॅल्यू इथं जी पॉसिबल एक्स ची जी व्हॅल्यू आहे ही एक्स ची पॉसिबल व्हॅल्यू काय असणार आहे? प्लस और मायनस अंडर रूट ऑफ मायनस 1. काय असणार आहे? प्लस और मायनस अंडर रूट ऑफ मायनस 1. मित्र हो, युलरने हा जो अंडर रूट ऑफ मायनस 1 जो आहे याला एक इमॅजिनरी युनिट कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? इमॅजिनरी युनिट. युलर considered under root of minus 1 as an imaginary unit. Imaginary unit value, and he represented that imaginary unit value by the letter I.
I is known as imaginary unit value. Nowadays we called it iota. आपण याला काय म्हणतो? आयोटा असं म्हणतो. मित्रहो, जर आपण ह्या आयोटाचा म्हणजेच √-1 ने स्वतःलाच मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर हे काय बरं असेल? √-1 इंटू √-1 इज इक्वल्स टू -1. काय असलं पाहिजे? -1. म्हणजे आपला जो प्रश्न होता की असा एखादा नंबर की ज्यानं स्वतःलाच मल्टिप्लाय केलं असतं, येणारं उत्तर हे निगेटिव्ह व्हॅल्यू येऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो, येऊ शकतं. किंवा आपला जो प्रश्न होता की असा नंबर की ज्याचा स्क्वेअर केला असता येणारं उत्तर हे निगेटिव्ह येऊ शकतं का? तर हो, असा नंबर की ज्याचं स्क्वेअर घेतला असता येणारं उत्तर हे निगेटिव्ह व्हॅल्यू असतं, असा नंबर एक्झिस्ट करतो. परंतु मित्रांनो, त्या नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. काय म्हणतो? इमॅजिनरी नंबर. मग मित्रांनो, आपला जो 10वी पर्यंतचा जो सर्वात मोठा अडथळा होता तो असा की ज्यावेळेस डिस्क्रिमिनंट जे आहे हे निगेटिव्ह यायचा, त्यावेळेस निगेटिव्ह डिस्क्रिमिनंट असताना आपण म्हणायचो रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर नॉट रियल. काय म्हणायचो? रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर नॉट रियल. मग ते बरोबर होतं का? होय, ते बरोबर होतं. रूट्स ऑफ दॅट इक्वेशन हॅव्हिंग डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह वॉज नॉट रियल. दीज आर द इमॅजिनरी रूट्स. हे कसले रूट्स आहेत मित्रांनो? इमॅजिनरी रूट्स आहेत. आणि म्हणून मित्र हो, ह्या इमॅजिनरी रूट्स पासूनच एका नवीन नंबरची सुरुवात झाली आणि तो नंबर म्हणजे इमॅजिनरी नंबर. मित्रांनो, आत्ताच आपण एका नवीन नंबरला इंट्रोड्यूस केलं. तो नंबर म्हणजे इमॅजिनरी नंबर. मित्रांनो, या इमॅजिनरी नंबरला जर डिफाईन करायचं झालं तर आपण त्याला कसं डिफाईन करतो ते पाहूया. मित्रांनो, इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर, a number of the form ki, imaginary number, a number of the form ki where k belongs to real number but it should not be equals to 0. म्हणजे k हा एक नॉन झिरो रियल नंबर पाहिजे. कसा? नॉन झिरो रियल नंबर. अ नंबर ऑफ द फॉर्म ki where k belongs to r and k is not equals to 0 is called as an imaginary number. Is called as an imaginary number. मित्र हो, म्हणजे अगदी कुठचाही असा नंबर की त्याला आपण आयोटाच्या सोबत लिहितो असा प्रत्येक नंबर काय असणार आहे? प्रत्येक रियल नंबर हा काय असणार आहे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं 7i हा काय असला पाहिजे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. मी म्हटलं 3i हा काय असला पाहिजे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. मी म्हटलं -9i काय असला पाहिजे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. आपण त्याला √3i म्हणूया, काय असला पाहिजे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. मी म्हटलं -√7i काय असला पाहिजे? इमॅजिनरी नंबर असला पाहिजे. मित्र हो, असे सर्व नंबर्स की जे रियल आहेत आणि ज्यांना आपण आयोटा सोबत लिहितो यांना आपण काय म्हणत असतो? इमॅजिनरी नंबर म्हणत असतो. काय म्हणत असतो? इमॅजिनरी नंबर्स. मित्रांनो, ह्या इमॅजिनरी नंबर्सच्या काही महत्वाच्या अशा प्रॉपर्टीज आहेत. आपण सुरुवातीला त्या प्रॉपर्टीज अभ्यासून घेऊया. प्रॉपर्टीज ऑफ इमॅजिनरी नंबर. प्रॉपर्टीज ऑफ इमॅजिनरी नंबर. ओके मित्रांनो, इमॅजिनरी नंबरची अत्यंत महत्वाची अशी जी पहिली प्रॉपर्टी आहे
ती म्हणजे अशी की कुठच्याही एखाद्या इमॅजिनरी नंबरला जर 0 न मल्टिप्लाय केला, बघा मी काय म्हणतोय, कुठच्याही एखाद्या इमॅजिनरी नंबरला जर 0 न मल्टिप्लाय केला तर येणारं उत्तर हे काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. येणारं उत्तर काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. किंवा समजा 0 ला इमॅजिनरी नंबरनं मल्टिप्लाय केला तरीही येणारं उत्तर हे काय असेल, 0 असेल. ही आहे इमॅजिनरी नंबरची पहिली प्रॉपर्टी. मित्रहो, जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती अशी की समजा ए हा एक कुठचाही रिअल नंबर आहे. ए हा काय आहे, कुठचाही रिअल नंबर आहे. ओके, तर अंडर रूट ऑफ एस मायनस ए स्क्वेअर जो आहे, हा अंडर रूट ऑफ मायनस ए स्क्वेअर हा नेहमी अंडर रूट ऑफ -1 इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर, म्हणजेच तो पुढे जाऊन ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए आणि रूट ऑफ -1 म्हणजे आपल्यासाठी इमॅजिनरी नंबरचं युनिट म्हणजे आयोटा. म्हणजे आपण याला एकतर प्लस ऑर मायनस, कारण कुठल्याही एखाद्या नंबरचं स्क्वेअर रूट हे कसं असतं, प्लस ऑर मायनस ए आय. इथं काय असेल आपला, इफ ए बिलॉंग्स टू आर, अंडर रूट ऑफ मायनस ए स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, प्लस ऑर मायनस ए आय इतकी असली पाहिजे. मित्रांनो, इमॅजिनरी नंबरची अत्यंत महत्वाची अशी जी तिसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे अशी, समजा जर ए आय ची व्हॅल्यू ही जर बी आय च्या व्हॅल्यू इतकी असेल, ए आय ची व्हॅल्यू कशी इतकी असेल, बी आय च्या व्हॅल्यू इतकी असेल, आणि ए कॉमा बी हे दोघंही रिअल नंबर्स असतील. कसले नंबर्स असतील, रिअल नंबर्स असतील. तर मित्रांनो, इथं ए आणि बी हे कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. मित्रांनो, ह्या आहेत इमॅजिनरी नंबरच्या काही महत्वाच्या अशा प्रॉपर्टीज. मित्रांनो, आता आपण इमॅजिनरी नंबरच्या पॉवर्स बद्दल अभ्यास करणार आहोत. पॉवर्स ऑफ इमॅजिनरी नंबर. पॉवर्स ऑफ इमॅजिनरी नंबर. समजा आपण आय हा एक कुठचाही इमॅजिनरी नंबर कन्सिडर केला तर आय ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे i⁻1 जो आहे हा किती आहे, अंडर रूट ऑफ -1. आपण हे इमॅजिन नंबरचा जो युलरनं सांगितलेला कॉन्सेप्ट जो आहे त्यानुसार आय मीन्स i⁻1 इज इक्वल्स टू किती घेतो, -1. मित्र हो, जर मी इथं i² घेतला तर i² म्हणजे काय येईल माझ्यासाठी, i इंटू आय. काय येणार आहे, i इंटू आय. मग i इंटू आय म्हणजे आपल्यासाठी किती येईल बरं, -1 अंडर रूट ऑफ -1 इंटू अंडर रूट ऑफ -1 दॅट इज -1. किती यायला पाहिजे, -1. मग समजा मी जर i³ जो आहे हा फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर i³ किती येईल माझ्यासाठी, i³ तर i³ येईल i² इंटू आय. i³ किती येईल, i² इंटू आय. कारण आपल्याला माहिती आहे की इन अ मल्टिप्लिकेशन देयर इज ऍडिशन ऑफ इंडायसेस. म्हणजे इथं आपण i³ ला सेम बेस असल्यामुळं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, मग i² इंटू आय, परंतु i² किती आहे आपला, -1. -1 इंटू हा आपला आय म्हणजे -1 आय. -1 इंटू आय मीन्स मायनस आय. -1 इंटू आय मीन्स मायनस आय. समजा आपण i⁻4 फाइंड आउट केला तर i⁻4 म्हणजे आपल्यासाठी काय होईल, i² इंटू i². i² इंटू i². परंतु i² ची व्हॅल्यू किती आहे, -1 इंटू काय, -1. आणि -1 इंटू -1 किती यायला पाहिजे, +1. किती यायला पाहिजे, +1. मग मित्रांनो, समजा मी i⁻5 फाइंड आउट केला, i⁻5. तर i⁻5 ला फाइंड आउट करताना मी काय करेल, पुन्हा एकदा आपला जो इंडायसेसचा जो रूल आहे त्याचा वापर करेल. मी याला लिहिताना लिहिल i⁻4 इंटू आय. i⁻4 इंटू आय. मग i⁻4 किती असतो, 1 इंटू आय म्हणजे पुन्हा एकदा आपलं उत्तर किती येणार आहे, आय. ओके, आता मी जर i⁻6 फाइंड आउट केला तर काय मिळेल, i⁻6
आय रेस टू 4 इंटू आय स्क्वेअर. ओके, आय रेस टू 4 किती आपल्यासाठी 1 आणि आय स्क्वेअर किती आहे -1. 1 इंटू -1 -1. ओके, जर आपण आय रेस टू 7 फाइंड आउट केला तर काय मिळेल आपल्याला आय रेस टू 4 इंटू आय क्यूब इज इक्वल्स टू 1 इंटू आय क्यूबची व्हॅल्यू किती आहे आपली -i. म्हणजे पुन्हा उत्तर काय आलं -i. आता जर आपण आय रेस टू 8 फाइंड आउट केला आय रेस टू 8 तर मित्रांनो आपलं उत्तर काय येईल आय रेस टू 4 इंटू आय रेस टू 4 म्हणजे 1 इंटू 1 इज इक्वल्स टू 1. मित्र हो, ही जी वरील उदाहरणं आहेत सर्व उदाहरणं यांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की इमॅजिनरी नंबरचे जे पॉवर आहेत हे फक्त आणि फक्त 4 व्हॅल्यूज आपल्याला आन्सर म्हणून देत आहेत आणि ते जे आन्सर्स आहेत ती म्हणजे -1 -i 1 आणि i. पहा काय येत आहे -1 -i 1 आणि i. मित्रांनो, इथं जे आपण इमॅजिनरी नंबरचे पॉवर्स पाहिले यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की इमॅजिन नंबरच्या पॉवरची जे आन्सर्स आहेत ही मोस्टली -1 -i 1 आणि i अशी येत आहेत. समजा आपण फोर्थ पॉवर जो आहे तो 1 कन्सिडर केला. फोर्थ पॉवर किती 1. तर फिफ्थ पॉवरचं जे आन्सर आहे हे किती येतंय पहा i इतके येतंय. समजा आपण त्याला असा लिहिला i. ओके, 6 पॉवरचा आन्सर आहे हे किती येतंय -1. किती येत आहे -1. 7 पॉवरचा आन्सर काय येतंय -i. पुन्हा 8 पॉवरचा आन्सर 1. 9चं i. 10चं -1. 11चं -i. पुन्हा 12चं काय येणार आहे 1. मित्र हो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की ज्या वेळेला पॉवर हा 4चा मल्टिपल येतोय त्यावेळेस येणार आन्सर हे पॉझिटिव्ह 1 आहे. काय आहे पॉझिटिव्ह 1. याचा अर्थ असा की आय रेस टू 4n जो आहे हा किती असला पाहिजे 1 असला पाहिजे. आय रेस टू 4n हा किती असला पाहिजे 1. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं आय रेस टू 40. आता जो 40 आहे हा 4चा काय आहे मल्टिपल आहे, बरोबर आहे. मग आपण याला कसं लिहू शकतो आय रेस टू 4 इंटू 10 आणि n ची किंमत किती आली आपली तिथं 10 आली. म्हणजे तो 4चा काय आहे मल्टिपल आहे. म्हणजे ह्याचा आन्सर किती यायला पाहिजे 110% 1 यायला पाहिजे. समजा मी म्हटलं आय रेस टू 32. आता आय रेस टू 32 मध्ये 32 जो आहे हा 4चा काय आहे मल्टिपल आहे, 8th मल्टिपल आहे. मग याचं उत्तर किती आलं पाहिजे 110% 1 आलं पाहिजे. समजा मी म्हटलं आय रेस टू 444. इथं 444 हा 4चा मल्टिपल आहे. ओके, आय रेस टू 4 इंटू 111. ओके, तर याचं सुद्धा उत्तर किती आलं पाहिजे 1. म्हणजे जर पॉवर हा 4चा मल्टिपल असेल तर येणारं उत्तर हे काय आलं पाहिजे 1. मित्र हो, जर पॉवर हा आता इथं 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मित्रांनो हे जे 5 6 7 हे जे नंबर्स आहेत यांना आपण जर 4n+1 आय रेस टू 5 ला मी जर 4n+1 4+1 असं जर लिहिला तर याचं येणारं उत्तर किती असलं पाहिजे आय असलं पाहिजे. किती असलं पाहिजे आय. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा मी म्हटलं आय रेस टू 9. काय म्हटलं आय रेस टू 9. तर मित्रांनो इथं जो नंबर 9 आहे हा नंबर 9 4 इंटू 2 प्लस काय आहे 1 आहे. 4 2 जा 8 8 + 1 9. तर मित्रांनो ह्याचं उत्तर किती आलं पाहिजे आय इतकं आलं पाहिजे. काय आलं पाहिजे आय. मित्रांनो अशाच प्रकारे आपण आय रेस टू 4n+2 चं उत्तर -1 आणि आय रेस टू 4n+3 चं उत्तर -i असं घेऊ शकतो. म्हणजे इथं आपल्याला 4 जनरल फॉर्म्युले मिळतात. त्यापैकी पहिला म्हणजे आय रेस टू 4n इज इक्वल्स टू 1, आय रेस टू 4n+1 इज इक्वल्स टू आय. तिसरा महत्वाचा फॉर्म्युला आय रेस टू 4n+2 इज इक्वल्स टू -1 आणि चौथा जो महत्वाचा फॉर्म्युला आहे
तो म्हणजे i⁴n + 3 इज इक्वल्स टू -i. i⁴n + 3 किती आहे? -i. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन नंबर इंट्रोड्यूस केला. त्या नंबरला आपण म्हटलं इमॅजिनरी नंबर. या नंबरचे आपण डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या पॉवर्स बद्दल आपण या लेक्चरमध्ये चर्चा केली. मित्रहो, पुढील लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पॉवरची अजून काही उदाहरणं पाहणार आहोत. तसेच आपला एक अत्यंत महत्वाचा असा चॅप्टर, ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर, याला सुद्धा आपण इंट्रोड्यूस करणार आहोत.